आता बातमी येते पंढरपूरमधून विठ्ठलाच्या दर्शनाच्या VIP दर्शनाच्या खास करून संदर्भातली ही बातमी आणि त्यामुळे सगळीकडेच राज्यामध्ये या सगळ्या गोष्टीची चर्चा जी आहे ती बघायला मिळते कारण नियमाचा अक्षरशः फज्जा उडाल्याचं बघायला मिळते। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर आणि त्याच वेळी विठुरायाच्या दरबारातच दर्शनाच्या नावाखाली भेदाभेद सुरू आहे अशी स्थिती बघायला मिळते। आषाढीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दर्शन घेता यावं याकरता VIP दर्शन काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलेलं, मात्र पहिल्याच दिवशी VIP दर्शनाचा फज्जा उडाला। मंत्री आणि नेते आपल्या लवाजम्यासह VIP दर्शनाचा लाभ घ्यायला समोर आले। त्यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त होतोय। तर VIPना आषाढीनंतर दर्शन देण्यात यावं अशी मागणी वारकऱ्यांनी केली। VIP दर्शनाचा प्रयत्न केल्यास डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट खाली गुन्हे दाखल करावेत अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या। त्यामुळे सर्वसामान्य भक्तांना हे दर्शन सोपं होणार आहे। मी माझी पत्नी आम्ही दोघांनीही दर्शन घेतलं। आमच्यासोबत जे आमचे इतर मित्र नातेवाईक होते ते थांबले, आम्हाला दर्शन दे। मी जिल्हाधिकारी महोदयांनी मला व्यक्तिगत रीतीने वाटतं जेव्हा त्यांना फोन येतो तेव्हा त्यांनी नम्रपणे हे सांगितलं पाहिजे की आता नका येऊ, 2 महिने एवढंच। जसं या अगोदर आम्ही कधीच येत नव्हतो, आता यावेळी त्यांनी म्हटलं की तुम्ही दर्शनाला या म्हणून मी आलो, नाही तर मी तर गर्दीत कधी येत नाही। मी दर्शन घेतलं, पण या ठिकाणी साहजिक आहे नागरिकांना या ठिकाणी दर्शन मिळालंच पाहिजे। पण आम्ही पण लाईनीत उभं राहायला काय हरकत नाहीये, पण शेवटी आपणच मंत्रिपदावर बसवल्यामुळे साहजिक जबाबदाऱ्या जास्त असतात। आता मी सुद्धा 12 तास प्रवास करून आलोय, उद्या आणखी मतदारसंघात जायला 12 तास लागणार आहे। तर शेवटी थोडी इच्छा नसली तरी सुद्धा दर्शन घेण्याकरता आम्हाला विनंती करावी लागते आणि ते प्रशासनालाही मान्य असते। दरम्यान VIP दर्शन बंदीचा निर्णय योग्यच असल्याचं मत वारकऱ्यांनी मांडलेलं आहे। त्यांच्या प्रतिक्रियाही समोर आल्यात, आपण पाहूया। मुख्यमंत्र्यांना हेच आवाहन करू की VIP दर्शन सध्या आषाढी वारीमध्ये बंद व्हायला पाहिजे। सर्व काही आपल्या छोट्या मोठ्या वारकऱ्या सर्व काही वारकरी येतात ना, त्या वारकऱ्याला सोयीनं दर्शन व्हायला पाहिजे। VIP दर्शन बंद करायला पाहिजे आणि आम्ही महिनाभर चालत आलेलो आहोत। श्रद्धावान वारकऱ्याला दर्शन नेहमी पद्धतीनं द्यायला पाहिजे। ते जर यायचं असेल त्यांना आषाढी वारीला तर ते आमच्याप्रमाणेच त्यांनी वारीत रांगेत नाही यावं। सर्वांचा देव आहे, कष्टाळू पायी चालत येतात। VIP साठी 2-2 घंटे बंद होतं, त्यामुळे वारकऱ्यांना त्रास होतो। VIP दर्शन नकोत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।